सगळं सोडून दे. सांगते तुला हो बाजूला बोलू तुला हो बाजूला बोलू नको वाईट मला बोलू नको वाईट कुणी बी काही बी म्हणून ते माझ्या नामाचा आहे दाखत. विणू हे सगळं सोडून दे. सांगते तुला हो बाजूला बोलू तुला हो बाजूला बोलू नको वाईट मला बोलू नको वाईट कुणी बी काही बी म्हणून ते माझ्या नामाचा आहे दाखत. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर डेमो बघितल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन केल्याबरोबरच बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क दिसून येतील. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर यामध्ये व्हिडिओ जे आपण डेमो इमेज वापरलेत ते इथं आपल्याला डेमोसाठी यूज केलेत. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हा जो आपला व्हिडिओचा डायलॉग आहे विनू हे सगळं सोडून दे. तर पहिल्यांदा तो डायलॉग ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच ठेवून उरलेला भाग आहे तो अशा प्रकारे कट करायचा आहे. परत एकदा 1.21 सेकंदाचे बीटमार्क करून मीडियामध्ये जाऊन दुसरा डायलॉग आहे तो ॲड करून 2.15 पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. आता बघू शकता हे दोन डायलॉग ॲड करून घेतल्यानंतर 2.15 पासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे काय करायचं, तुमचा एक इमेज इथं ॲड करून इथं तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे मी इमेज ॲड करतोय. अशा प्रकारे तुमचा एक इमेज तुम्ही ॲड करून इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मीही प्रत्येक बीटमार्कला इमेज आहे तो ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे तो प्रॉपर ॲड करून घ्या आणि आपण भेटूया पूर्ण इमेज ॲड झाल्यानंतर. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक बीटना प्रॉपर आपण इमेज ॲड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की एका क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी ही इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतोय. तुम्हीही अशाच प्रकारे प्रॉपर तुमच्या प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्या आणि आपण भेटूया या इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर. तर प्रॉपर अशा प्रकारे इमेज लेअर सेट झालेले आहेत आणि फुल स्क्रीनही झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या लेअरिक्स ज्या PNG आहेत आपले डायलॉग PNG आणि इमेज लेअर या प्रत्येक लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हे जे 3 इफेक्ट बघू शकताय तर पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन स्टार्टिंगपासून चालवणाऱ्या दोन्ही लेअरला म्हणजे ज्या डायलॉग PNGला हा दोन्ही एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हे 2 इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 2.15 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे आणि इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक एकाडेक इमेज लेअरला इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. फक्त हा इफेक्ट अप्लाय करताना म्हणजेच पेस्ट करताना इथं एक इमेज मध्ये सोडून एकाडेक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. यानं काय होणार आहे की युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दोन्ही इफेक्टचं क्रॉस दिसणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं फर्स्ट म्हणजे आपला सेकंड इफेक्ट आहे तो इथं आपण अशा प्रकारे एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करून घेतला आहे. तुम्ही टायमिंगही बघू शकता, टायमिंगनुसारही तुम्ही इथं इफेक्ट आहे ते पेस्ट करू शकताय. तर बघू शकता आपला जो सेकंड इफेक्ट आहे तो इथं आपला अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे.
तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत इथून बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे इथून लास्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करायचे. म्हणजे मगाशी जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे त्या इफेक्टमध्ये जी इमेज राहिलेली आहे ती इमेज या इफेक्टमध्ये ॲड होणार आहे. तर अशा प्रकारे ही इफेक्टचे कॉम्बिनेशन दोन्हीही तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की प्रॉपर शेवटपर्यंत एकाडेक इमेजला अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे आणि तिथं तुम्हाला लुक आहे तो वेगळा येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण लास्ट इफेक्ट अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊन अशा प्रकारे स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला 2.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जो अशा प्रकारे ॲटिट्यूड PNG दिलेला आहे तो सिम्पली वरती अशा प्रकारे सेट करायचा आहे. आता सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज इथं वाढवून घ्यायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.